नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत भरलेलं पापलेट फ्राय, ते पण हिरव्या मसाल्यामध्ये. भरलेलं पापलेट फ्राय बनवण्यासाठी मी इथे 3 पापलेट घेतले आहेत. पापलेट फ्राय हिरव्या मसाल्यामध्ये बनवण्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतली आहे, 1 मोठी किंवा 1 वाटी पकडा. 4 मिरच्या घेतल्या आहे, 10 लसणाच्या पाकळ्या आणि हे अर्धा इंचाचं आलं घेतलं आहे. पुदिना घेतला आहे मी 1 वाटी किंवा 1 मुठी पण पकडू शकता तुम्ही. लिंबू घेतला आहे, लिंबूचा रस मी ह्याच्यात काढून घेणार आहे. 2 चमचे ओला खोबरा किसून घेतलेला आहे. चला मग सुरू करूया आता आपण आपली पुढची कृती. आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पुदिनाची पानं घेणार आहोत. त्याच्यामध्ये आता 1 वाटी कोथिंबीर घेणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरा घेणार आहे बारीक किसलेला. आणि त्याच्यामध्ये आपण 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा पण टाकणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण 4 मिरच्या टाकणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. हे बघा, मी ह्याच्यामध्ये पाणी न वापरता मिक्सरला बारीक वाटलेला आहे. तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकू शकता. चला मग आता सुरू करूया आता आपण आपली पुढची प्रोसेस. एका पॅनमध्ये मी तेल टाकले आहे आणि आता त्याच्यामध्ये हे मिक्सरला बारीक वाटलेलं सर्व थोडंसं हलकं भाजून घेणार आहे. हे 2-3 मिनटं असं परतवून झालेलं आहे. आता हे थंड झाल्यावरती मी तुम्हाला स्टफ करून दाखवणार आहे. पापलेटचे असे तुकडे करून घेतले आहेत आणि मध्ये अशी चीर पाडली आहे. आता त्याच्यामध्ये हे भाजलेलं जे आहे ते मिश्रण असं स्टफ करणार आहे. असं करून दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण हे स्टफ करून घ्यायचे आहे. आणि आता ह्याच्यावरती असं हे भाजलेलं जे मिश्रण आहे ते असं लावून घेणार आहे. हे जे चीर पाडलेले आहे त्याच्यामध्ये पण मी हे मिश्रण टाकत आहे. आणि आता हे असं लावून झालेलं आहे. तर मी तुम्हाला आता ह्याची पुढची प्रोसेस दाखवणार आहे. पापलेटमध्ये मसाला स्टफ केल्याच्या नंतर मी आता तुम्हाला त्याची पुढची प्रोसेस दाखवत आहे. त्यासाठी इथे मी 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. रवा घेतला आहे 5 चमचे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. आत्ता मी ह्याच्यामध्ये मीठ कमी घेतलं आहे कारण मी ऑलरेडी मसाला हे बनवताना मीठ वापरलेलं आहे. आणि 1 चमचा हळद घेतला आहे. सर्वप्रथम आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये हे रवा एकजीव करून घेणार आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे 1 चमचा. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. आता हे असे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही स्टफ केलेली पापलेट जी आहे तशी दोन्ही साईडने रवा आणि तांदळाचं जे पीठ आहे मिश्रण ते आपण लावून घेणार आहे. आणि आता असं करून सर्व एक एक करून घेणार आहे. मी आता एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे. तर आता मी इथे हे स्टफ केलेले जे पापलेट आहे ते फ्राय करून घेणार आहे. आता ही हिरव्या मसाल्यातली पापलेट फ्राय करून झाली आहे. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवणार आहे. ही बघा भरलेली पापलेट, खूप टेस्टी अशी रेसिपी ही आहे. तर तुम्ही पण ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.